चंदननगर परिसरामध्ये धक्कादायक घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळते। मी आता चंदननगर पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे। आपण जर पाहिलं तर पूनम मून ही वकिलाची सेक्रेटरी होती। तिची हत्या जी आहे ती संजय सावंत याची पत्नी स्वाती सावंत आणि तिची मुलगी यांनी केलेली आहे। हे प्रकरण असं आहे, आपण पाहूया। चंदननगर परिसरामध्ये संजय सावंत यांचं ऑफिस होतं आणि या ऑफिसमध्ये पूनम ही कामासाठी होते, त्यांची सेक्रेटरी होते। मात्र पत्नीला म्हणजे स्वातीला प्रेम संबंधाचा संशय जो आहे तो पूनमवरती आलेला होता आणि या संदर्भात वेळोवेळी दोघींचे वादही झालेले होते आणि याच वादाचा राग स्वातीच्या मनामध्ये आला आणि तिने पूनमची हत्या केली। आपण जर पाहिलं तर या संदर्भात दिनेशने चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद जी आहे ती दिलेली आहे आणि या फिर्यादीनुसार संजय सावंत, स्वाती सावंत आणि त्यांची मुलगी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दिनेश याने वेळोवेळी संजय सावंत यांना विचारलं की माझी पत्नी ऑफिसमध्ये कामासाठी आलेली होती का? त्यावेळी उडवाउडवीची उत्तरं जी आहे ती देण्यात आली। तुमची पत्नी आज मी तिच्याशी संपर्क केला नाही किंवा ती आलेली नाही आहे असंही दिनेशला सांगण्यात आलं। मात्र दिनेशने लक्ष्मीनगर पोलीस चौकीमध्ये या संदर्भात तक्रार दिली आणि त्यानंतर सगळी सूत्र फिरली गेली। ज्यावेळेस दिनेश हा संजय सावंत यांच्या ऑफिसमध्ये गेला तेव्हा त्याला पूनमची बॉडी हाताने तिचे हात तुटलेले होते, त्याचबरोबर दोरीने पाय जे आहेत ते बांधलेले होते। धारदार शस्त्राने तिचा चेहरा हा विद्रूप करण्यात आलेला होता। यानंतर त्याने चंदननगर पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी जाऊन चंदननगर पोलिसांनी पूर्ण बॉडी जी आहे ती ताब्यात घेतली आणि दिनेशला दाखवली। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझीच पत्नी आहे। त्यानंतर चंदननगर पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतलं आणि पुढील तपास जो आहे तो चंदननगर पोलिसांचा सुरू आहे। आज या तिघांनाही कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। सागर आव्हाड, सकाळ। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।